बिगर विस्तवाची चिलम पेटवली असे कोणते संत आपल्या जगात होऊन गेले, त्या मागची काय स्टोरी आहे, कशा प्रकारे हे घडलं आणि हीच ते जागा आहे. तर चला सांगतोय आपण कुठं आलो तर आज. आणि असे व्हिडिओ ऐकले जरी तुम्ही तर पारायण केल्याचं पुण्य लाभते, म्हणून फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून द्या आणि असेच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मिळत जातील बघायला. आणि हे सर्व घडलेलं आहे शेगाव मध्ये, जिथं महाराज प्रगटले होते त्याच वळाखालची ही गोष्ट आहे. तर महाराजांना त्या दिवशी प्यायची होती चिलीम आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे आपण त्या दिवशी आपल्या पितृजनाला जीव घालतो तो दिवस असते. आणि सणासुदीच्या दिवशी फार गडबड होती, सर्वांना कामं होते. तर महाराजांना चिलीम प्यायची होती. तर महाराजांना वाटलं सर्व गडबडीत आहे तर कोणाला म्हणावं, तर लहान मुले पुढे खेळत होते. तर महाराज म्हणाले लहान मुलांना की मला चिलीम प्यायची आहे, माझी चिलीम तेवढी भरून द्या. तर मुलांनी चिलम वगैरे भरली, पण विस्तवाचा तपास नव्हता, कारण की सर्व आपापल्या कामी असल्या कारणाने विस्तू आणायचा कुठून. तर तेवढ्यातच भक्त बंकटलाल आले आणि महाराजांना शोधू लागले, कारण की ते वाड्याच्या बाहेर आले होते आणि त्यांना महाराज तिथे दिसले आणि मुलं पण काहीतरी आपसात चर्चा करत होते. आणि भक्त बंकटलालांनी हे सर्व प्रकार पाहिला आणि मुलांना म्हटलं का रे मुलांनो, कशाची चर्चा करता, काय झालं. तर मुलांनी भक्त बंकटलाल यांना सांगितलं की महाराजांची चिलीम तर भरलेली आहे, विस्तू पण आम्हाला विस्तूच नाही आहे याच्यात. तर भक्त बंकटलाल यांनी म्हटलं की जा आणि जानकी सोनाराच्या दुकानातनं विस्तू घेऊन या, त्याच्या दुकानची सुरुवात होत नाही सकाळी सकाळी विस्तू पेटवल्याशिवाय. जा आणि सोनाराला सांगा की समर्थांना चिलीम प्यायची आहे आणि थोडा विस्तू पाहिजे, देतील ती विस्तू, जा घेऊन या मानकडे. आणि त्यांना म्हणाले की समर्थांना चिलीम ओढायची आहे, सकाळपासून हैराण झाले आहे, त्यांना चिलीम प्यायची आहे, तर तुम्ही थोडा विस्तू द्या. तर जानकीराम सोनार म्हणाले की अरे चिलीम ओढायची आहे तर माझ्याच दुकानात का, आजच्या सणासुदीचा दिवस आहे, माझ्याचकडे तुम्ही विस्तू मागायला आले, आज आई वडिलांना जीव घालायचा दिवस आहे आणि एवढ्या शुभ दिवशी तुम्ही विस्तू मागता, मी सणासुदीच्या दिवशी तुम्हाला विस्तू देणार नाही. आणि जानकी सोनार एवढं काही बोलला, बंकटलालांना वेड पण म्हणाले आणि महाराजांना पण म्हणाले गांजा बहादर आहे, असा आहे तसा आहे, एवढं बोलून दिलं. आणि अजून त्यावर म्हणाले जालिंदर नाथ जे होते ते सुद्धा चिलीम पेत होते, त्यांच्यासारख्या सिद्धीने चिलम पेटून दाखव असं पण महाराजांना म्हणाले. आणि मग मुलं तेच ऐकून महाराजांकडे आले आणि महाराजांना सर्व प्रकार झालेला सांगितला आणि आपल्या भक्त बंकटलाल यांना पण सांगितलं. आणि भक्त बंकटलाल यांना म्हटलं की तू फक्त काळी पकड आणि मी. तर आपले महाराज म्हणाले नाही देत ना विस्तू, तू फक्त काळी धर. तरी बंकटलाल म्हणाले मी आणून देतो विस्तू, पण तरी म्हटलं महाराजांनी फक्त काळी पकड. काळी पकडली चिलीमवर आणि त्यांच्या सामर्थ्यांनी त्यांनी चिलीम पेटवली बिना विस्तवाची. आणि यालाच म्हणतात की महाराजांचे चमत्कार. आणि देण्यास नकार दिला. आणि त्यानंतर घडली काय स्टोरी, एवढी जबरदस्त स्टोरी घडली त्यानंतर की जानकीराम सोनारला एवढा मोठा पश्चाताप झाला तो वाटला पण नव्हता. जानकीराम सोनार जे होते ते मुलांना नको नको ते बोलले, महाराजांना बोलले, बंकट शेटजींना पण बोलले. आणि एवढं बोलून झाल्यानंतर ते घरी आले लवकर दुकानातनं, कारण की अक्षय तृतीयेचा दिवस असल्या कारणानं काही पाहुणे त्यांच्याकडे पण जेवायला आले होते, कारण की त्या दिवशी पितरांना जीव घालतात. तर मग सर्व आमंत्रण वगैरे दिले, कारण की आपल्या विदर्भातला तर हा मोठा सण म्हणून मानले जाते. तर सर्व आले आणि त्यांची बायको पण एक नंबर स्वयंपाकामध्ये सुगरण होती, त्यांनी पण पूर्ण स्वयंपाक करून ठेवला आणि वाळणं पण व्यवस्थित झाले होते, वाळ वगैरे पूर्ण झाला. आणि एक श्लोक म्हटला सारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वचिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. जेवणा सुरुवात कराव काय, तर तेवढ्यातच सर्वांना आपापल्या ताटामध्ये अळ्या दिसल्या. त्या चिंचवणीमध्ये अळ्या दिसल्या. हे आश्चर्य कसं काय घडलं, तर मग सर्वांनी कुजबूज चालू केली, एकमेकाला सांगू लागले की अळ्या पडल्या आपल्या चिंचवणीमध्ये, तर अळ्या दिसत आहे. तर बाकी काही त्यांचं पात्रावरचं बाकी खायला मन करत नव्हतं, कारण की एवढ्या मोठ्या अळ्या दिसल्या म्हटल्यावर कसं काय खाणार आहे. तर जानकीराम सोनार यांनी बायकोला त्यांच्या विचारलं की तू चिंचा फोडल्या त्यावेळी चिंचा खराब होत्या का, तर ते म्हणे नाही, नवीनच चिंचा होत्या आणि अजूनही चिंचा आणि चिचोके काढून ठेवलेले आहेत, अळ्या वगैरे काहीच नव्हत्या, नवीनच चिंचा आहे. हे तर आश्चर्यच झालं. तर मग एकदम लक्षात आलं जानकीराम सोनार यांना की आपण सकाळी त्या योगेश्वराला, त्या महाराजांना एवढं मोठं बोललो, गजानन महाराजांना साक्षात आपण बोललो, हे काय मी महाराजांना ढोंगी म्हणालो, काटेरी बाबूळ म्हणालो, एवढं काही बोललो, पण ते काटेरी बाबूळ नाही, ते तर कल्पवृक्ष आहेत, त्यांना मी एवढं काही बोललो, ते तर साक्षात शिवजींचा अवतार आहे. आणि पातेलं तसंच घेऊन निघाले महाराजांकडे आणि सर्वप्रथम तर आले ते बंकटलालांकडे आणि बंकटलाल यांना पूर्ण प्रकार झालेला सांगितला, कसं कसं मी महाराजांना बोललो, असं बोलायला हवं नव्हतं, तर आता मला माफ करतील का ते. भक्त बंकटलाल म्हणाले जानकीराम सोनार यांना की चला आपण जाऊ महाराजांना सर्व घडलेला प्रकार सांगू. तर महाराज काय ते अंतर्यामी होते, त्यांना काय सर्वच प्रकार माहित होता घडलेला, काय घडलं काय नाही. तर मग सांगितलं आणि जानकीराम सोनार यांना म्हटलं की, तर महाराज म्हणाले तुझ्या पातेल्यात नीट बघ कुठं आहेत अळ्या. तर जानकीराम सोनार यांनी बघितलं तर आश्चर्य झालं, त्यातल्या अळ्या नष्ट गायब झालेल्या होत्या आणि हाच तो चमत्कार आहे. आणि
एक सांगतो याच्यावर तुम्हाला, कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा वाद झाकत नाही. तसंच आपल्या महाराजांचं घडलं आणि सगळ्या शेगावात महाराजांचा साक्षात्कारांचा गावगाव झाला आणि तेव्हापासून पण महाराजांना खूप मानायला लागले लोक. ज्यांना कोणाला महाराजांविषयी चमत्कार घडले असतील त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा.